विश्वंभर चौधरी निर्भय बनो व्याख्यान भाग 7. राष्ट्र म्हणजे काय हे ते सांगतात. ज्यांनी राष्ट्रध्वज कधीही मानला नाही, आत्ता काहीतरी नागपूरमध्ये फडकावला 5-10 वर्षाखाली, काही 5-6 वर्ष, मात्र 2012 मध्ये होते. ते पण एक कोर्टात याचिका झाल्यावर फडकवला. आणि आजही रॅली निघाली सांगलीला 15 ऑगस्टच्या दिवशी की भगवा हा आमचा ध्वज, ही घेऊन रॅली पण निघाली. ते आपल्याला सांगतायत राष्ट्र म्हणजे काय. राष्ट्रगीताचाही द्वेष केला. वंदे मातरम गायचं पण जनगणमन गायचं नाही. वंदे मातरम सुद्धा त्यांचं नाही, वंदे मातरम आपलंच आहे. काँग्रेसच्या अधिवेशनांमध्ये वंदे मातरम असायचं. बंकिमचंद्रांचं वंदे मातरम गाऊनच काँग्रेसचं अधिवेशन सुरू व्हायचं. पण जनगणमनाचा द्वेष करायचा. आणि राष्ट्रगान आहे आपलं वंदे मातरम. राष्ट्रगीत भारतीय राज्यघटनेप्रमाणे राष्ट्रगीत हे आपलं जनगणमनच आहे आणि राष्ट्रध्वज हा आपला तिरंगाच आहे. पण त्याच्यापेक्षा पुढे जाऊन राष्ट्रगीतालाही मानायचं नाही, राष्ट्रध्वजालाही मानायचं नाही, पण आपल्याला सतत राष्ट्रवाद शिकवायचा आणि कोणालाही देशद्रोही ठरवायचं, वाटेल त्याला देशद्रोही ठरवायचं. मोहिमा निघतात ना, हर घर तिरंगा, घर घर तिरंगा. अरे आत्ता आला तुमच्याकडे, आमच्याकडे 42 पासून तिरंगा आहे. आम्हाला काय नवलं, तुम्हाला कळलं आता तिरंगा. मध्ये मोहीम निघाली होती, घर घर तिरंगा, हर घर तिरंगा मोहीम झाली. त्यातली भावना घ्यायची नाही, त्यातलं प्रतीक घ्यायचं. भावना नाही घ्यायची, फक्त त्यातलं प्रतीक उचलायचं आणि त्या प्रतीकाचं राजकारण करायचं. त्याच्या मागची भावना नाही. भारत तिरंगा म्हणजे काय, सगळे कसे, किती काय घ्यायचं नाही. फक्त प्रतीक. झेंडा म्हणजे आता राष्ट्रवाद आमचा म्हणजे झेंडा, तिरंगी झेंडा. प्रतीकाचं इतकं प्रचंड वेळ आहे ह्यांना, कोणाचं काही करू शकतात हे. सरदार वल्लभभाईंचा पुतळा सगळ्यात मोठा भारतातला उभा आहे, सगळ्यांना माहिती आहे आपल्या. आता सरदारांना तो पुतळा आवडता असता का, हा कधी विचारच नाही त्यामागे करत. सरदारांचा गांधीजींची जेव्हा हत्या झाली बिर्ला हाऊसमध्ये आणि काँग्रेसचे कार्यकर्ते फार मोठ्या संख्येने शोकसंतप्त कार्यकर्ते आले आणि ते म्हणाले की गांधीजींचं स्मारक इथं झालं पाहिजे. त्याच्यावर बाबासाहेबांचा आणि जवाहरलाल नेहरूंचा फार मोठा करस्पॉन्डन्स 15-20 पत्रांचा आहे. सरदार पटेल सिलेक्ट करस्पॉन्डन्स म्हणून एक 2 व्हॉल्यूमचं पुस्तक आहे, आपण सगळ्यांनी जरूर वाचत. नवजीवन ट्रस्टने ते अहमदाबादच्या पब्लिश केलं. त्याच्यात त्यांचा खूप विचार झाला आणि शेवटच्या पत्रात सरदार निर्णायकपणे ठरवताना असं म्हणतात की बापूंचं स्मारक दगडविटांचं पुतळ्याचं असू शकत नाही. बापूंचं स्मारक हे फक्त बापूंच्या उरलेल्या कामातून, बापूंनी जे काम सोडून दिलं ते पुढे नेण्यात बापूजींचं स्मारक असतं. त्या सरदारांचा पुतळा उभं राहावा यासारखा मोठा दैव दुर्विलास नाही. सरदार एकही दिवस हिंदुत्ववादी नव्हते, सरदार एकही दिवस हिंसावादी नव्हते. गांधीजी त्यांना अहिंसेचा हिंसक प्रचारक म्हणत सरदारांना. गांधीजींनी असं नोंदवलंय की माझ्या मनातलं जर कोणाला न सांगता कळत असेल तर ते सरदार पटेल, आणि त्यांच्या मनातलं जर कोणाला न सांगता कळत असेल तर तो म्हणजे मी आहे, असं ते नातं होतं. पण त्या सरदारांचा प्रचंड पुतळा आदिवासींची गावं ताब्यात घेऊन झाला. तर जे आहे ते फक्त प्रतीकाचं आहे. इतिहासाची तोडमोड करायची आणि त्यातली प्रतीकं फक्त घ्यायची आणि पुढे जायचं. त्याचं कारण काही म्हणा, कितीही म्हणा, काही म्हणू दे, नथुरामचा उदो उदो, काय करायचं ते करा. बाहेर गेलं की महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या समोरच जावं लागतं, दुसरा काहीही पर्याय नाही. यांच्या कोणाचे पुतळे तिकडे नाही. मग देश में नथुराम आणि बाहेर गेले की महात्मा गांधी. हे नीट समजून घ्या. या मागचं कार्यकारण भाव नीट लक्षात घ्या की सगळंच पाहिजे आहे, सगळ्यावरच ताबा मिळवायचा आहे. गांधींवरही ताबा मिळवायचा, आंबेडकरांना, सगळ्यांवर ताबा मिळवायचा. आणि त्याच्यातून त्या लोकांचे विचार घ्यायचे नाहीत, तर त्याच्यातून ते प्रतीक घेऊन इतरांना त्याचा त्रास द्यायचा आहे. मुद्दा एवढाच आहे की इतरांना त्रास द्यायला पाहिजे. मग वेगवेगळे नॅरेटिव्ह तयार करायचे. मोदींशिवाय आहेच कोण, सगळ्या सुशिक्षितांमध्ये चर्चेचा विषय फार. 140 कोटीचा देश म्हणतो की एका माणसाशिवाय आहेच कोण, हा नॅरेटिव्ह आहे. मुळात हाच एक राजकीय उद्धटपणा आहे असं मला वाटतं. तो 140 कोटी जनतेचा अपमान आहे की फक्त एकच माणूस आहे असं म्हणणं हा अपमान आहे. आणि मी ठिकठिकाणी सांगतो, पर्याय द्या, पर्याय द्या म्हणजे काय. वाईटाला पर्याय नसतो द्यायचा, नारळ द्यायचा असतो. जा, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच, गुड बाय, हे म्हणायचं असतं ना. पर्याय चांगल्याला द्यायचा असतो. भारतीय लोकशाही संसदीय लोकशाही आहे, अध्यक्षीय लोकशाही नाही आहे, जिथे आजच अध्यक्ष निवडायचा तो माणूस लायक, असं नाही आहे. आपण फक्त चांगला खासदार निवडून द्यायचा आणि त्यांनी, त्या लोकांनी, 543 लोकांनी
एक पंतप्रधान निवडायचं, इतकी साधी पद्धत. पण नॅरेटिव्ह तयार करतात. सध्याचे पंतप्रधान जन्मण्याच्या आधी जसं काही पंतप्रधान पदाची खुर्ची घेतात, पंतप्रधान पदाची खुर्ची भारतातल्या एकही दिवस रिकामी राहिलेली नाही. ती जवाहरलाल नेहरू नंतरही ती चालली, लाल बहादूर शास्त्री नंतरही चालली, इंदिरा गांधी नंतरही ती चालत आली. तेव्हा सगळ्या देशाला असं अंडर एस्टिमेट करणं हा राजकीय उद्धटपणा आहे, पण तो होत आहे. जी काही आत्ताचं जे पक्षीय बलाबल आहे, लोक हातबल आहेत, बरेच लोक म्हणतात विरोधी पक्ष सुद्धा हातबल असतो. नाही, काही नाही, आता तसं नाही आहे. 13 राज्य इंडियाच्या ताब्यात आहेत आणि 13च भारतीय जनता पक्षाच्या राज्य ताब्यात आहेत. भारतीय जनता पक्षाच्या 13 राज्यांपैकी 7 मेजर राज्य आहेत जिथे 10 पेक्षा जास्त खासदार आहेत. पण इंडियाच्या कडे जी आकडेवारी आहे तिच्यामध्ये 9 मेजर राज्य आहेत जिथे 10 पेक्षा जास्त खासदार आहेत. ही आकडेवारी कोणी बघत नाही. नॅरेटिव्ह तयार होतात आणि लोक त्यावर विश्वास ठेवत जातात की आमच्याशिवाय आहेच कोण. हा नॅरेटिव्ह आता 400 पार 500 पार चाललंय काहीतरी. मी तर म्हणतो 600 पार म्हणायला पाहिजे. जागा वाढवून टाकायच्या आणि 600 करून टाकायचे. कशाला ठेवायचं 400 तरी? मधल्याच का ठेवल्या तेवढ्या विरोधी पक्षाला? आणि असं विरोधी पक्षाचं ऐकायचं तर नाहीच आहे. त्याच्या सभासदत्वच रद्द करायचं तर ठेवायचं कशाला? 600 पार म्हणून टाकायला. ती स्थिती आता नाही आहे. आता सामान्य माणूस जसा एक प्रकारे विचार करतो कोणतीतून की आता नाही, आता हेच येणार, तशी स्थिती आज नाही आहे. आणि ते राजकीय पक्षांनाही तो आत्मविश्वास देण्याची गरज आहे. मी मगाशी म्हणालो की निर्भय बनवायचं इथपासून तयारी आहे की आम्हाला नवरदेव पण तयार करायचे, त्यांचा मेकअप पण करायचा, त्यांना घोड्यावर पण बसवायचं, हो लग्न होणार आहे हे सांगून त्यांना मांडवात पण पाठवायचं. पुढे गेल्यावर ते काय होतील आम्हाला माहीत नाही. पण एक भूमिका घेऊन आम्ही आहो की जे जे काही या सत्तेच्या विरोधात आहे त्यांच्याबरोबर आम्ही राहू. कोणताही पक्ष असो जो यांना लढा देईल त्यांच्या विरोधात आम्ही आहोत, ही भूमिका घेऊन आम्ही आहोत. गणित तेवढं वाईट नाही आहे. लोक फार हतबल झालेली आहे, पण गणित वाईट नाही आहे. गणित चांगलं आहे. कागदावर सुद्धा इंडिया स्ट्रॉंग आहे. इंडिया आघाडी कागदावर सुद्धा स्ट्रॉंग आहे. आणि मोठं परिवर्तन दिसतं आहे. मणिपूरमध्ये जी प्रचंड सभा झाली राहुल गांधींची, ती साक्षी होती त्याची की मणिपूरच्या लोकांना जे घडलं ते आवडलेलं नाही आहे. 2 भगिनींची धिंड, नग्न धिंड समाज काढतो हजारोचा, हे मणिपूरमधल्या लोकांना आवडलेलं नाही आहे. आणि तिथं कोणी जाऊनही पोचत नाही, त्यांची विचारपूसही करत नाही. हे काही मणिपूरच्या लोकांना आवडलेलं नाही. तेव्हा परिस्थिती खूप जास्त नियंत्रणाखाली आहे. कोणी त्याच्याबद्दल उगाचच घाबरून जाण्याचं काही कारण नाही. आणि 10 वर्षाची अँटी इन्कम्बन्सी पण आहे. सगळं आहे. आता फक्त लढण्याची गरज आहे. ताकद लावून लढण्याची गरज आहे. लोक EVMवर शंका उपस्थित करतात. आता एक तज्ज्ञ त्याचा डेमो पण देणार आहेत. माहीत नाही, आम्ही पाहू काय काय होईल त्याचं. पण EVM असो की काही असो, ही सत्ता बदलणार आहे याच्यावरती आपल्याला विश्वास ठेवायला लागेल. आणि त्याचं कारण फक्त धार्मिक किंवा ते नाही आहे, त्याची अनेक कारणं आहेत. आणि त्यातल्या 2 कारणांचा फक्त उहापोह करू आणि आपण थांबू, कारण मला तो वेळ जास्त होईल. त्यामुळे तुमची तयारी असली तर मी बोलेन, पण नसेल तर मला हात दाखवा आणि सांगा थांबा की मी थांबतो. आपला काही आग्रह नाही, आपल्याच मन की बात ऐकावी. ही जन की बात आहे, लोकांची बात आहे, ऐकू. आणि त्यातली 2 कारणं अशी, त्या कारणांकडे मी येणार आहे. त्यातलं महत्त्वाचं कारण या देशाचं अर्थकारण आहे, जे प्रचंड वेगळ्याच दिशेला गेलं आणि बोलावं तितकं कमी आहे. आत्ता म्हणजे अगदी आम्ही कुठल्याही सभेत आम्ही काही बाजारभाव सांगतो. पूर्वी बातम्या असायच्या रेडिओच्या आणि त्याच्यात आजचे बाजारभाव असा एक असायचं, ते सांगायचे. तर आम्ही फक्त बाजारभाव सांगतो. लोकांना पटलं तर लोकांनी पाहावं, आम्ही काही बोलणार नाही. पेट्रोलचा भाव डॉक्टर मनमोहन सिंगांनी सोडलं तर 166 रुपये होता. आज तो 107 रुपये आहे. डिझेलचा भाव 52 रुपये होता, तो आज 95 रुपये आहे. गॅस गृहिणीला लागणारा 410 रुपयाला होता, तो आज 837 रुपयाला आहे. देशाच्या वरचं कर्ज 4 पट झालेलं आहे. 461 बिलियन US डॉलर एवढं कर्ज होतं, ते आज 1669 बिलियन US डॉलर झालेलं आहे. 4 पट कर्ज तुमच्या माझ्या डोक्यावरचं वाढलेलं आहे. भूक निर्देशांक, माणसाची सगळ्यात पहिली गरज, प्राथमिक गरज जेवणाची, भूक, त्यामध्ये भारत आज 125 देशांमध्ये 111वा आहे. भारत आज त्याचं स्थान सतत घसरत गेलं. कर्ज बुडवेपणा, मगाशी सांगितलं की 14 लाख कोटी का 25 लाख कोटी, ते आता सरकारने ठरवावं, आम्हाला माहीत नाही. पण एवढी कर्ज बुडालेली आहेत. कर्जमाफी दिलेली आहे कॉर्पोरेटला. ही सगळी मोठी लोक आहेत, हे काही
शेतकऱ्याचं भूविकास बँकेचं कर्ज नाही, सोसायटीचं कर्ज नाही, ही मोठी कर्ज सगळी बुडाली. अर्थव्यवस्थेचं संपूर्णपणे अदानीकरण झालं. फार माझ्याकडे डिटेल्स पण जास्त वाचत नाही, कारण आकडेवारीचा कंटाळा आहे, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे खूप आकडेवारीत मी जात नाही. शेतीमध्ये कापूस असो, कांदा असो, टोमॅटो असो, प्रत्येक गोष्ट घसरणीला लागली आणि